नमस्ते फ्रेंड्स, आज बनवूया मस्त असं सुकं चीज चिकन। त्याचबरोबर झणझणीत असं आपल्याला दम चिकन बनवायचं आहे, जिरा राईस। आणि तुम्हाला माहिती आहे का, आजचा जो काही सर्व स्वयंपाक आहे ना, तो आहोंनी बनवलेला आहे। कारण मी सहजच म्हटलं की सर्वांना सुट्टी असते, पण मला काही मात्र कामातून सुट्टी भेटत नाही। तर यावर ते म्हणाले, असू दे ग, रोजची रेसिपी आणि नवनवीन तू काही ना काही बनवतच असते आमच्यासाठी। तर आजचा स्वयंपाक मी एक दिवस बनवतो, तू फक्त कॅमेऱ्याने शूट करशील ना। मग अजून काय हवंय नाही का? मी तर खुशच झाले। ठीक आहे म्हटलं, चला मग आजची रेसिपी आहोंच्या हातची आहे। तर मग तुम्हाला कसं वाटलं आणि या पद्धतीने एकदा चिकन तुम्हीही नक्कीच बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक नक्कीच करा। त्याचबरोबर अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर वेळ न घालवता सुरुवात करूयात। तर आहोंनी स्वयंपाक मात्र करायला घेतलेला आहे, पण थोडीशी मी त्यांना तयारी करून दिली बरं का। त्यांनी काय केलं, अगोदर एका पॅनमध्ये सुक्कं चिकन म्हणजे चीज चिकन बनवायचं होतं, तर त्यासाठी 2 चमचे तूप घातलेलं आहे पॅनमध्ये आणि या पद्धतीने स्वच्छ असं धुवून घेतलेलं चिकन या पद्धतीने पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे। तर असं हे जे काही चीज चिकन आहे ना, तर ते बनवण्यासाठी ब्रेस्ट पीस वापरायचे आहेत। सर्वात आधी तर आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे, त्यानंतर काळी मिरीची पावडर घालायची 1 चमचा आणि इथे चिली फ्लेक्स घालायचे आहेत। तुमच्या घरात कितपत तिखट खाताय त्या पद्धतीने इथे चिली फ्लेक्सचा वापर करायचा आहे। दही घालायचं आहे 3 ते 4 चमचे। गॅसची फ्लेम इथे सुरुवातीपासून स्लोच ठेवायची आहे। त्यानंतर इथे मीठ घालायचंय, खूप जास्तही मीठ घालायचं नाही, 1 चमचा यामध्ये मीठ घालून घ्यायचंय। मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचंय, चांगल्या पद्धतीने मिसळून घ्यायचं आहे। कारण यामध्ये आपण जे काही दही घातलेलं आहे तर ते दही फाटू नये। तर मग सतत आपल्याला हा जो काही गॅस आहे ना, ते 2 ते 3 मिनिटं चालवायचा आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून चीज चिकन तर बाजूला ठेवून द्यायचं आहे शिजण्यासाठी। आता इथे आपल्याला मस्त असं दम चिकन बनवायचंय, तर त्यासाठी आहोंना मस्त अशी कढई स्वच्छ धुवून दिली। त्यानंतर त्यांनी तूप घातलेलं आहे, कांदा घातलेला आहे, अगदी 2 इथे मी बारीक कट करून घेतलेले कांदे आहेत। कांदा असा परतून घेत असताना मीठ घालायचं, म्हणजे तो अगदी पटकन मऊ देखील होतो। स्वयंपाक करत असताना जी काही गोष्ट लागत आहे तर ती अगदी परत जागेवर जात आहे, तर ही मात्र आहोंची अगदी चांगली सवय आहे बरं का। आता यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत, 2 ते 3 तेजपत्ता घालायचा आहे। त्यानंतर दालचिनी आणि आपल्याला हिरवी वेलची यामध्ये घालायची आहे, चक्री फूल घालायचं आहे। आहोंचं म्हणणं की असे तुकडे करून घालायचे, म्हणजे त्याचा फ्लेवर आणखीन उतरतो। दालचिनी सुद्धा अगदी त्याचे बारीक तुकडे करून यामध्ये घातलेले आहेत। गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही, सुरुवातीपासून स्लोच ठेवायची आहे। बघा गेली की नाही परत वस्तू जागेवर। छोट्या छोट्या गोष्टी इथे मी कॅमेऱ्याने टिपून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आता आलं लसूण घातलेलं आहे कांद्यामध्ये। त्याचबरोबर बाजूला जे काही आपलं चीज चिकन शिजत आहे तर ते मध्ये मध्ये आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, असं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या बाजूने हे जे काही चिकन आहे ना ते एकसारखं शिजलं देखील जाईल। आता यामध्ये आपल्याला अगदी फ्लेवरसाठी शिमला मिरची घालायची आहे। या पद्धतीने शिमला मिरचीची चव जी काही येते ना चीज चिकनला, अफलातून असंच आपलं हे चीज चिकन बनवून तयार होणार आहे। त्यानंतर दम चिकनमध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। इथे मी 2 मस्त असे बारीक टोमॅटो कट करून ठेवलेले होते। टोमॅटो सुद्धा आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे। दम चिकनमध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथी जी आहे ना ती अशी हातावर कुस्करून घालायची, म्हणजे त्याचा फ्लेवर पटकन उतरतो। आता ह्या दम चिकनमध्ये आपल्याला रेड चिली पावडर जी आहे ना काश्मीरी, तर ती घालायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात। आम्ही खूप जास्त तिखट म्हणजे खातो, झणझणीत बऱ्यापैकी खातो, मुलंही खातात, त्यामुळे इथे तिखटाचं प्रमाण बऱ्यापैकी आहे। तर तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे चिकन मसाला घालायचा आहे 1 मोठा चमचा। आता ह्यामध्ये हळद घालायची आहे आणि जे काही तुम्हाला मसाले घालायचे आहेत, गरम मसाला किंवा धना पावडर वगैरे, तर ते तुम्ही इथे घालू शकतात। काश्मीरी लाल तिखट जे आहे ना ते रंगाने लाल असतं फक्त, पण तिखट हे कमी असतं। तुम्हाला वाटेल की खूप जास्त मिरची घातलेली आहे, पण तसं नाही, यामुळे फक्त रंग येतो, त्यामुळेच इथे 2 चमचे रेड चिली पावडर घातलेली आहे। सर्वच मसाले अगदी कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहेत, करपू द्यायचे नाहीयेत। आता हे जर का आपल्याला कोरडे वाटू लागले तर यामध्ये हलकंसं पाणी घालायचं आहे। असं केल्यामुळे मसाले कोरडे फडफडीतही होत नाही आणि करपत देखील नाही, चांगल्या पद्धतीने परतले देखील जातात। मसाल्यांचा फ्लेवर उतरण्यासाठी पुन्हा यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे। कोरडे होऊ द्यायचे नाहीत आणि अगदी स्लो गॅसवरती 5 ते 7 मिनिटं मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे। दही सुद्धा आपल्याला अगदीच कमी गॅसवरती सतत हलवत परतून घ्यायचंय, म्हणजे ते फाटत नाही।
दह्यामुळे तुम्ही इथे बघू शकता हलकासा मसाल्यांचा रंग देखील बदललेला आहे। अजिबात फाटलं वगैरे नाही, मस्त असं अगदी कमी गॅसवरती मसाल्यांसोबत दही आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर दही छान परतल्यानंतर बाजूला चीज चिकन जे आहे ना ते शिजले की नाही चेक करायचं आहे मध्ये मध्ये, नाहीतर मग ते करपून जाईल। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। सर्वात शेवटी आपण यामध्ये चीज घालणार आहोत। आता हे जे काही दम चिकन आहे ना तर ते बघा, याला दह्याला छान पाणी सुटलेलं आहे। तर आपण हे स्वच्छ असे चिकनचे जे काही पीस धुवून ठेवलेले आहेत तर ते या कढईमध्ये ॲड करून घ्यायचे। दही मसाल्यासोबत मस्त असं हे जे काही चिकन आहे ना ते कोट करून घ्यायचंय, अगोदर परतून घ्यायचं आहे। गॅस कुठेच वाढवायचा वगैरे नाही, अगदीच मस्त स्माईल देत स्वयंपाक चालू आहे बरं का। दही मसाल्यासोबत चांगल्या पद्धतीने चिकन आपल्याला कोट करून घ्यायचंय, अगदी स्लो गॅसवरती या पद्धतीने मस्त असं परतून घ्यायचं आहे। सगळ्याच पीसेसला मसाले लागले गेले पाहिजेत यासाठी त्यांनी झाकण ठेवलेलं आहे कढईवरती। आणि जसं की मी अगोदर सांगितलं ना की आहोंची एक सवय आहे की सगळ्या वस्तू स्वयंपाक करत असताना जागेवर जाऊन द्यायच्या, तर हे लईच भारी वाटतं बघा, कारण मग नंतर आवरत बसायची आवश्यकता लागत नाही, पसारा होत नाही, स्वयंपाक अगदी पटकन होतो, वेळही वाचतो। सगळ्या वस्तू आणि भांडे असे व्यवस्थित जागेवर गेलं ना किती छान वाटतं, मस्त वाटतं, अगदी आवरायची जास्त गरज लागत नाही, खराबही होत नाहीत वस्तू आवरून झाल्या। मग आता पुढे काय? मी म्हणाले की राईस मी बनवते, पण ते बोलले नाही, मी तुला अगोदर म्हटलोय ना की आजचा संपूर्ण स्वयंपाक मीच करणार। तर मग त्यांनी इथे डबा काढलेला आहे राईसचा। त्यानंतर राईस अगोदर स्वच्छ असे धुवून घ्यायचे। जिरा राईस बनवण्यासाठी इथे मस्त लांब कडक असा इथे बासमती राईस घेतलेला आहे। स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा, कारण यामध्ये बऱ्यापैकी पावडर असते, धूळ असते, तर त्यामुळे आपल्याला इथे स्वच्छ असे हे तांदूळ धुवूनच घ्यायचे आहेत। राईस बनवण्यासाठी तांदूळ तर स्वच्छ धुवून ठेवले। आता म्हणाले ग्रीन टी प्यायचा का, तर म्हटलं ठीक आहे चालेल, थोडासा मध्ये ब्रेक घेऊया, आणि मग केली ग्रीन टीची तयारी। चहाऐवजी असा ग्रीन टी करून घेतला। ग्रीन टी पिल्यामुळे फ्रेश देखील वाटतं। गरम तर भरपूर होत आहे सध्या, पण आहोंनी ग्रीन टी बनवलाय गरम गरम, म्हणजे मग प्यायलाच हवाय नाही का। आयता ग्रीन टी भेटतोय त्याची मजा काही औरच आहे। चला आता मस्त असा गरम गरम ग्रीन टी एन्जॉय करूया। आपलं हे जे काही दम चिकन आहे ना ते मस्त असं मसाल्यांमध्ये कोट देखील झालेलं आहे। आता वेळ आलेली आहे यामध्ये पाणी ॲड करायची। तर पुन्हा एकदा हे जे काही सर्व चिकन आहे ना ते मस्त असं अगदीच कमी गॅसवरती पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लासच पाणी घालायचं आहे, खूप जास्त हे पाणी घालायचं नाही, कारण दह्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं, तर खूप जास्तही आपल्याला पातळ बनवायची नाही भाजी। आता पुन्हा आपल्याला हे जे चिकन आहे ना ते मस्त असं शिजवून घ्यायचंय, तोपर्यंत ग्रीन टी एन्जॉय करूया। गरमागरम ग्रीन टी पिऊन झाल्यानंतर इथे आता आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे, तर त्यासाठी पातेल्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। तुपामुळे मस्त अशी खमंग फोडणी बसते। त्यानंतर यामध्ये जिरे घालायचे आहेत। जिरे सुद्धा छान या तुपामध्ये फुलू द्यायचे आहेत, तसेच यामध्ये पाणी घालायचं नाही। तर आहोंनी यामध्ये काही खडे मसाले सुद्धा ॲड केलेले आहेत। ते म्हटले की छान असा फ्लेवर येऊन जाईल राईसला, म्हटलं ठीक आहे। तर त्यामध्ये नंतर आपल्याला जेवढे काही तांदूळ आहेत ना तर तेवढंच इथे पाणी घालायचं आहे, खूप जास्तही पाणी घालायचं नाही। मस्त असा सुटसुटीत आपला इथे राईस बनवून तयार होतो। जेवढे तांदूळ आहेत तेवढंच इथे पाणी घालायचं, खूप जास्त पाणी घालायचं नाही। त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीपुरतं। राईस बनवायला तर खूप सोपा आहे, पण आज आहो स्वयंपाक करतायत म्हटल्यावरती सर्वच इथे मी छोट्या गोष्टी शूट करून घेतलेल्या आहेत। पाणी ॲड करायचं आहे, गॅस मात्र स्लोच ठेवायचा आहे, आणि स्लो गॅसवरती आपल्याला मस्त असा हा जो काही राईस आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे। कोथिंबीर सुद्धा मस्त अशी हिरवीगार आपल्याला आता कट करून घ्यायची आहे। चीज चिकनमध्ये असं हे चीज खिसून घ्यायचं आहे। सर्वात शेवटी आहोंच्या पद्धतीने एकदा हे सर्वच जो काही स्वयंपाक आहे ना चिकनचा तो एकदा नक्कीच बनवून बघा। अगदी अप्रतिम चवीचा आणि अफलातून असं हे चिकन बनवून तयार झालेलं आहे। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला मात्र विसरू नका। चीज चिकनला काय मस्त रंग आलेला आहे, टेक्स्चर तर पहा, पाहता क्षणी अगदी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असं हे इथे चीज चिकन बनवून तयार झालेलं आहे। चीज हलकंसं मेल्ट करून घ्यायचे, त्यासाठी पुन्हा इथे अगदी 2 ते 3 मिनिटं गॅसवरती आपल्याला फ्लेम चालू करायची आहे। जिरा राईसमध्ये सुद्धा मस्त अशी कोथिंबीर कट करून घातलेली आहे। दम चिकनमध्ये कोथिंबीर घालायची आहे, त्याचा फ्लेवर खूप छान येतो। सर्वात शेवटी दम चिकनमध्येही आपल्याला इथे 2 क्यूब असे बटरचे घालून घ्यायचे आहेत, ज्यामुळे फ्लेवर खूप छान येऊन जाईल।
बटर घातल्यानंतर तुम्ही इथे चिकनला टेक्स्चर पाहू शकताय, काय मस्त आणि अप्रतिम असं आलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही दम चिकनची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा। सर्वात शेवटी आपल्याला इथे कोळशाचा दम देऊन घ्यायचा आहे चिकनला, ज्यामुळे अगदी चुलीवरचा सारखं इथे फ्लेवर येऊन जातो दम चिकनला। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि तुम्ही नेहमीच या पद्धतीने चिकन बनवाल याची मी तुम्हाला खात्री नक्कीच देते। आता यावरती या कोळशांवरती आपल्याला तेल किंवा तूप घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार। झाकण ठेवायचं आहे आणि मस्त अशी ह्या दम चिकनला आपल्याला वाफ द्यायची आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर। पुन्हा भेटूयास अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत फ्रेंड्स, ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय।